नमस्कार, मी अभिनेता अंकुश सवालात सध्या संगमनेर या ठिकाणी कारगिल कंपनीच्या मिल्कजन 8000 आणि 10000 या पशुखाद्याची जाहिरात सुरू आहे आणि या जाहिरातीमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती सुरू आहे। भारत हा मुळात कृषीप्रधान देश आहे, म्हणून शेतकऱ्याला सुद्धा या जगाचा पोशिंदा असं म्हटलं आहे। शेतकरी म्हटलं की त्याचे संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असतं। मुलांचं शिक्षण असू द्या, मुलीचे लग्न असू द्या, घराची कामं किंबहुना कुठलीही कामं हे शेतीवर अवलंबून असतात। परंतु हल्लीच्या काळामध्ये शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे, कारण शेताच्या कुठल्याही त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही। म्हणून शेतीपूरक व्यवसाय म्हणून कोणी शेळी पालन करतं, कोणी कुक्कुट पालन करतं आणि कोणी गायी पालन करतं। त्यातीलच गायी पालन हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून कारगिल कंपनीने मिल्कजन 8000 आणि 10000 हे पशुखाद्य बनवलं आहे आणि ह्या पशुखाद्याची जाहिरात मी आणि माझी एएस फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीम या ठिकाणी संगमनेर आणि इतर परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये करीत आहोत। या खाद्यामध्ये म्हणजे जे 8000 पशुखाद्य आहे, या 8000 पशुखाद्यामध्ये गायीच्या दुधामध्ये वाढ तर होणारच आहे आणि गायीची तब्येत सुद्धा सुधारणार आहे। आणि जे 10000 हे पशुखाद्य आहे, या 10000 पशुखाद्यामध्ये गायीच्या दुधातील साखर, फॅट आणि प्रोटीन्स वाढणार आहे। त्यामुळे गायीची तब्येत सुधारणार आहे आणि गाय भरपूर प्रमाणामध्ये दूध देणार आहे। मित्रांनो, एएस फिल्म प्रोडक्शन आणि माझी संपूर्ण टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अगोदरही वेगवेगळ्या पथनाट्याद्वारे जनजागृती केलेली आहे। आज या महाराष्ट्रामधून आमच्या टीमचं काम चांगलं आहे, म्हणून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रॉडक्ट असू द्या, कुठलीही जाहिरात आम्हाला दिली जाते। या अगोदर आम्ही टीव्ही सिरियल, मालिका, चित्रपट अशा विविध कार्यक्रमामध्ये आमचा ठसा उमटवलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला पथनाट्याची चांगली मागणी आहे, कारण आम्ही तळागाळापर्यंत ज्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते गावागावात जाऊन मराठी लोकांना त्यांच्या भाषेमध्ये समजल उमजल असं अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ते प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। हा आमचा रिपोर्ट आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही अशी भरभरून कामं करणार आहेत। तर थँक्यू सो मच की आम्हाला ही सर्व कामं मिळतात। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही अशी भरपूर कामं करणार आहेत। धन्यवाद।